बघा मित्रांनो, मला काहीच खायला नाही आहे, तर काय करू? तेव्हा अरे वा, एकदम मस्त आहे ना. वाव, किती छान आहे, पुट्टासारखं वाटतंय. पण बाबल्या बागातपासून इथंच बसून नाही येऊ कोणी जवळच म्हणतो एक खोल आणि मला खायला दे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आज आम्ही आहे ना आमच्या इथं आहे ना फिटिंगला आलेले आहेत, डोअर फिटिंगला. तर बाहेरचा जो आपला हॉल होता, त्या हॉलमध्ये दरवाजा होता, ठीक आहे. तर त्या दरवाजामध्ये आहे ना आम्ही पडदा लावलेला AC ची हवा पास न होण्यासाठी. तर काय झालं त्यामध्ये, AC तो हवेने तो पडदा इकडे तिकडे जायचा, AC ची हवा व्यवस्थित हे होत नव्हती, कूलिंग AC होत नव्हती रूम. तर त्यामुळे आम्ही तिथे ना हनीकॉमचा दरवाजा बसवतो आहे. तर हे बघा, ते फिटिंगवाले आलेले आहेत आणि त्यांची फिटिंग चालू आहे ना. तर हे लोक आलेले आहेत दहीसरवरून ना, दहीसरवरून, बोरिवली नेशनल पार्क, नंबर 5 नॅशनल पार्क से. सामने. अच्छा, तर हे आहे ना मी इन्स्टाला पाहिलेलं, आता नवीन निघालेले आहेत. हे हनीकॉमचे डोअर आहेत, तर वरून स्लायडिंग होते, अशी साईडनी स्लायडिंग होते. मटेरियल आहे थोडं, म्हणजे ह्याच्यासारखं नाही, हार्डनर वगैरे नाही आहे त्यामध्ये. हे वेगळं मटेरियल क्या रहता है इसमें? एल्यूमिनियम फॉइल रहता है और एल्यूमिनियम रहता है, अंदर भी एल्यूमिनियम ही रहता है और तो पेपर टाइप भी रहता है. हाँ, एल्यूमिनियम फॉइल रहता है ना. अच्छा एल्यूमिनियम फॉइल जो आता है उसका ये. अच्छा, तर हे मला करायचं होतं माहिती का, थोडं वरतून, पण ते आता आतून व्यवस्थित केलंय. ते बोले वरून म्हणजे आतून फिटिंग व्यवस्थित होईल. बघा आता तेव्हा, अरे वा, एकदम मस्त आहे ना. वाव, किती छान आहे, पुट्टासारखं वाटतंय. पण दिखने को तो पुट्ठा दिख रहा है. आणि जितना खोलेंगे उतना हे हो जाएगा ना, जितना चाहिए उतना भी रह सकता है. अच्छा, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं ते थांबू शकतो खाली, म्हणजे जास्त डायरेक्ट उतरणार नाही. आता हे बघा किती छान वाटतं. हां, एकदम मस्त वाटतंय ना. आणि मॅच झालं या दरवाजाला, या दरवाजाचा कलर आणि याचा कलर मॅच झाला. एवढंच आहे बस. हां, अभी कोई आया आपको नहीं दिखना है, बस इतना करते. हां, मस्त वाटतंय ना, छान वाटतंय. आतून केलं ते बरं वाटतंय, काय एवढं हे नाही वाटत. बाहेरून कसं दिसतंय? खाचा ही पूरा पूरा दोनों साइड से है. टायगर काय लावलं आपल्या इथं? काय लावलं? टायगरला हवा, टायगर को AC की हवा लागते ना. चल चल बघूया, बाहेरून बघूया आपण. मागे इकडून. वाव, छान वाटतं, वाटत पण नाही एवढं काय असं. हे बघा किती सुंदर वाटतंय. नाही, हवा से उधर से हवा, पानी से धो भी सकते, गीला पड़ती है. कपड़ा लेके साफ कर दो. अच्छा, ये ऊपर पेपर आता अंदर एल्यूमिनियम फॉइल रहता है. एल्युमिनियमची फॉईल असते आतमध्ये, वरतून पेपर आहे तो. वो फट नाही जाएगा ना पेपर अगर? कसं जायचं आता बा आतमध्ये? टायगर बहुत समझ जाएगा वो. टायगर आता कसं जायचं? समझ गया वो ऊपर कैसा लगेगा. हां, गैप नहीं आनी चाहिए. नाही व्यवस्थित वाटतं, तरी एवढं काही वाटत नाही असं. फक्त नया आइटम वैसे रहता है. नहीं, ये अगर ऊपर जाता है ना थोड़ा तो और लुक अच्छा हो जाता है ना, थोड़ा नहीं वो थोड़ा अच्छा दिखता है. ऊपर जाएगा तो ऐसा अंदर जाएगा, फिर हाथ डालने को आगे से नहीं चलेगा ना. हाँ हाँ, वो भी रहता है ना. अभी बाहर से लगेगा, आपको हाथ दे लो. हाँ. तोड़ के दिखाओ तो. क्या दो पार्ट में करो ना इसको. अरे क्या येडा है क्या? ह्या धाग्याची कमाल आहे म्हणतात. सगळं हे धागा ॲडजस्ट करतोय, ते धागा टाकले त्यांनी आतमधून जास्त. आणि याची वॉरंटी पण चांगली आहे बोलते, 5 वर्षापर्यंत बोलते काय होणार नाही. बरं झालं आता, मस्त वाटतं. बघू मला करून. हां हो, चांगलं आहे हे, काय एवढं नाही होणार. हां, हे काय मस्त छान वाटते. और ये डोर का कलर और इसका थोड़ा मैच भी हो गया है ना, मस्त हो गया. अभी हवा पास नहीं होगी. मस्त, एक नंबर. खरंच काम भारी झालं, एकदम मस्त वाटतंय. आता मटेरियल बघा मित्रांनो, हे असं पुठ्ठा वाटतोय, पण ना आतमध्ये आहे ना फॉईल आहे ती ॲल्युमिनियमची. ऐसा नाखून वगैरह कुछ लगेगा तो फट जाएगा? कुछ नहीं ना. नहीं, ये वापस सीधा हो जाता है, ऊपर का सीधा हो जाता है.
करा वरती हो तिकडून. हा मग खाली वाकाय नको आता. छान वाटतंय आता, मस्त वाटतंय, असं पण छान वाटतंय. इतना दिख नहीं रहा है कुछ, है ना, ऐसा लग रहा है इधर कुछ लगाया हुआ है ये. हाँ अच्छा, वो अंदर से लगाया हो, बाहर से. हाँ तुम्हारा ऐसा लेना पड़ता. हाँ ना, क्यों पूरा नीचे लेना पड़ता. ये भी अच्छा है. तो दोनों साइड से हैंडल कर सकते. वो निकाल दे वो ऊपर का निकालो. गरीब का कागज निकाल. एक कागज निकालो. पट्टी काम आएगी. हाँ ये हाँ. मशीन को लगा तुम्ही. तर हे आता कागद काढून टाकतो. आता दरवाजा लागलेला आहे आपला, मस्त छान वाटते. झाली त्यांची फिटिंग. खूप दिवस झाले, 15 दिवस झाले त्यांना सांगितलेलं. आज त्यांनी माप वगैरे घेऊन हे केलं. त्यांनी माप म्हणजे कसं माहिती का, मी व्हॉट्सअपलाच त्यांना माप दिलेलं मेजर टेपनी घेऊन, आणि परफेक्ट माप बरोबर झालं ते, आणि व्यवस्थित झालं. आमचं प्लॅनिंग आतून होतं लावायचं, या साईडनी इकडून लावायचं होतं आणि वरून असं. पण आता हे पण छान वाटतंय, मस्त वाटतं, आणि मजबूतीला झालं ते. जे बोलले जर तुम्ही आतून लावलं असतं ना तर ते मजबूती नाही होणार, त्याला एकजीव होणार नाही व्यवस्थित. मग ते पुन्हा कालांतराने कधीतरी निघू शकतं. मग त्यांनी ते बोलले जास्ती आहे ना, मोस्टली आहे ना असं आतल्याच साईडनी ती फ्रेम लागते. तर त्यांनी ते काढलं पण. वा बरं झालं, चला काढून टाकतो. बरं पण होल झाले तिथं आता, आहे ना. टायगर तुम्ही निघाला जायला, बघ इकडं ये लवकर बघायला. तू चालला चालला जा, बघ जा. तो तिकडे आतमध्ये इकडून गेलाय, बाहेर गेलाय. ये हबक ये हबक ये हबक. हा निघाला, मी तुला बोलली ना. मला नेणार का नाही रे बोलतोय. विचार, परत विचार, मला नेतोस का नाही विचार, लवकर विचार. नेणार आहे. गाडीची चावी घेतली. अय्या आता मी तुला सांगितलं नाही का, मी तुला सांगितलं ना. कोणती गाडी बाबुली, शालनी तुला नेणार आहे का पद्दो, नेणार आहे का. नाही नेणार ना गवळ्या सुमितला नाही नेणार ना. सगळ्यांच्या आधी चालला. जा 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 जा. काकी ते तुम्हाला 1,500 रुपये ऑनलाईन वर तुम्हाला कॅश द्या ना. ए मला पण सामान आणायचंय. गुगल पे कर ना, पैसे घेऊन जा. हळू जा रे. तो बघ किती काय सक्षम घाबरला. आता लावला नाही तर सुमितला वय करत होता. अरे माझी उंदुली इकडे बसली. मित्रांनो, हा टायगर इथे बघा, या रूममध्ये कधी बसत नाही बरं का. हां इथं आपलं वॉशरूम वगैरे या साईडला आहे, आणि वर जायचा रस्ता आहे. हां हा इथं बसायचं कारण तुम्हाला सांगते. हे बघा, दिसलं बाबल्याचं काऊ आलेलं आहे मोठं, आणि बाबल्या बघतपासून इथंच बसून आहे या गोणीजवळच. म्हणतो एक खोल आणि मला खायला दे, आहे ना. इथंच बसून राहिल्या, गोणीकडे बघतोय मगावताना. तर बघा, आहे ना असं. तर आज बाबल्याचे आहे ना 2 पार्सल आलेले आहेत. 2 पार्सल आलेले टायगरचे. आज हे एक मागवलं मिड रूल्सचं, त्याला पेडिग्री मागवलेली आहे, आणि दुसरं एक मागवलं आहे ते काय तुम्हाला दाखवते मी, थांबा जरा. हे बघा, हे एक मागवलं आहे ॲब्सोल्यूट पेटचं. हे 2 मागवलेत, थोडं कॉस्टलीच आहे ते. तर हे कशासाठी माहिती आहे का, टायगरला जी खाज येते ना त्याच्या अंगाला, पोटाला आणि पायांना, तर ते काय त्याच्या पोटामध्ये ना बॅक्टेरिया वगैरे झालेले आहेत बहुतेक. असं म्हणजे
खाण्यामधून आहे ना हे होतं ना, आपल्या कशा पोटामध्ये जंत वगैरे असे होतात, तर त्या प्रकारे त्याचा पण काहीतरी एक प्रकार झालेला आहे. तर ते खूप मी नेटवरती सर्च करून मग नंतर मला थोडंसं समजलं की ते च्युइंग्स आहे, च्युइंगमसारखं आहे. तर म्हणजे च्युइंगम नाही, म्हणजे चावायचं, तर तसं आहे त्यांचं. तर ते त्याला द्यायचे. ते एवढंसंच पॅकेट आहे एकच, तर 2 आणलेले आहेत मी. ते त्याच्यामुळे त्याचे पायाची खाज जाईल, पोटाची खाज जाईल, आतमधून त्याला न्यूट्रिशन मिळेल, त्यामुळे ते आणलेलं आहे. तर ते त्याला 4च द्यायचे आहेत, वेटनुसार आहे असं. तर त्यानुसार त्याला द्यायचं आहे म्हणून आणलं आहे. ते मागवलं, म्हटलं बघू द्या. तर हे 1 महिनाभर हे करेल मी, प्रयोग करेल ते देऊन. तर डॉक्टरही झाले, सगळं झालं, बरंच झालं. डॉक्टरसारखे टॅबलेट देतात, हे देतात. त्याचं ब्लड चेक करणार होती, पण म्हटलं नको. तर मला असं ते दिसलं एक व्हिडिओ, त्यामध्ये बघितलं मी, हे म्हणजे पेटचं रिलेटेड ते व्हिडिओ. तिथून मी बरेच मागं त्याला प्रोडक्ट आणलेले होते आणि त्याच्याने त्याला चांगला आराम पण मिळालेला. जसं कानामध्ये त्याची खाज वगैरे यायची, तर ते सुद्धा त्याला ड्रॉप आणलेलं. थोडं कॉस्टली आहे ते, पण म्हटलं चला टायगरसाठी काय कॉस्टली वगैरे असं. तर ते आणलं आहे आणि ते देणार आहे. तर ते पण त्यांनी खाल्लं आहे. आणि ही ड्रूथची मोठी बॅग आलेली आहे, तर ते पण तो तिथंच बसून राहिलेला आहे. मला खायला दे करतोय मागातपासून. नवीन वस्तू आली ना की पहिले खोल आणि मला दे असं आहे. आता त्याला वेळेचं जेवण देणार आहे, त्यामुळे ते काय आता खोलणार नाही. आणि आज आहे आमच्या इथं मटण, त्यामुळे टायगरला आज काही ते खोलत नाही. तर मी इथं बिर्याणी बनवते बघा. बिर्याणीचं मी इथं कांदा वगैरे सगळं त्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. आता कुकरमध्ये इथे मटण शिजायला घातलेलं. तर आता शिटीचा आवाज येतो आहे, हे बघा. ते थंड झाल्याच्या नंतर आता बिर्याणी बनवायची. आज आमच्या सुमितची फरमाईश आहे, मम्मी बिर्याणी बनव. म्हटलं ठीक आहे चला. मित्रांनो, वाजलेत रात्रीची 1:15 आणि बापल्या झोपलाय इथं, हा बघा. चला आता मला भूक लागले, काहीतरी खाते. रात्रीची खायची सवय लागलेली आहे आणि घरात स्वीट काहीच नाही. वरती आवाज येतो आहे. ए शाण्या, आवाज बंद केलेलास ना तू? आता झोपला मला बोललास ना काय रे सुमित? तू झोपलेलास ना? झोपलेलाच आहे का? नशीब. मग आता मी आली तर तेव्हा एकदम आवाज बंद होता तुझा सगळा. काय मग आईस्क्रीम वगैरे मागवलंस का नाही सुमित? मागवतोस? आता नको. मग अशी बोलला हा मला की आपण ना आईस्क्रीम मागूया, म्हणून मी गप्प बसली. आणि आता बघा मित्रांनो, मला काहीच खायला नाही आहे. तर काय करू? मला स्वीट लागतंच खायला. फसवलं आहे मला. जाऊ द्या, आता काहीतरी बघते. फ्रीजमध्ये तर काहीच नाही आहे, दूधही नाही आहे. जाऊ द्या. किचनमध्ये आली इकडं. आता किचनमध्ये पसारा पडलाय सगळा. बिर्याणी आहे इथं बनवलेली मगाची, बिर्याणी तर खाऊन झाली. मटण तर फस्त आहे सगळं. सुक्कं मटणसुद्धा केलेलं मी, ते सगळं संपलं. कोशिंबीर आहे इथं. तर बघते काय खाऊ. खायलाच काय नाही तर आहे डाळी, मूग डाळ आणि चणा डाळ आहे बस. फ्रीजमध्ये पण काय नाही. आंबा आहे, पण तो आंबा पण मरणाचा आंबट आहे. आता काय खाऊ काय कळलं झालं. लय भूक लागली. चला, काम झालं. एक ॲपल तर मिळालं आहे. चला मित्रांनो, आता मी ॲपल खाते आणि गप्प झोपून घेते. चला, गोड तर आहे ना काहीतरी. चला मित्रांनो, तुम्हाला पण कोणाला अशी सवय असेल तर मला नक्की सांगा. कारण जेवण माझं होते 10 वाजता आणि झोपायला होते 2-2:30 वाजता रात्रीचे. त्यामुळे काय होतं, तोपर्यंत 2-3 तासात पूर्ण जेवण खाल्लेलं जे काही ते जिरून जातं आणि मग नंतर अशी भूक लागते. मग जोपर्यंत खात नाही तोपर्यंत झोप लागत नाही. हा माझा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मित्रांनो, या सफरचंद खायला रात्रीचा 1 वाजला आहे. आता 15 मिनटं ते गेले शोधाशोधीमध्येच. असू द्या, चला ठीक आहे.
खाऊन घेते आता आणि मग झोपते. कट पण होत नाही असं चावते. नुसतं गोड आहे. फळं खाल्लेली चांगली असतात शरीरासाठी आहे ना, आणि जेवल्यावर खायचीच असतात. चला मित्रांनो, फळ संपून घेते ॲपल. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करा, सांगा मला. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, हाईप आणि चॅनेलला माझ्या सबस्क्राईबसुद्धा करा. चला, गुड नाईट आणि बाय बाय.